पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दौंडस गावामध्ये भरदिवसा दरोडा टाकून पळालेल्या 3 चोरांना पोलीस आणि ग्रामस्थांनी सिने स्टाईल पाठलाग करून जेरबंद केले। पुणे पंढरपूर मार्गावरील नीरा रेल्वे गेटवर या चोरांना काही तरुणांनी अडवले, मात्र या तरुणांना या चोरांनी रिव्हॉल्वर दाखवून ते पळून गेले। या दरम्यान तरुणांना एक चोर पकडण्यात यश आलं, तर दोघे जण उसामध्ये लपून बसले होते। यानंतर पोलिसांनी ड्रोनच्या साहाय्याने उसात लपलेल्या चोरांचा शोध घेतला आणि तरुणांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले। पोलीस आणि स्थानिक तरुण यांनी केलेल्या धाडसी कामगिरीचा परिसरातून कौतुक होताना पाहायला मिळते, तर जेजुरी पोलीस याबाबतचा अधिकचा तपास करत आहेत। येथे तीन चोरटे चोरी करून एक घर फोडून दोंडजमध्ये निरेच्या दिशेने येत असताना थोपटेवाडी पिसुर्टी या रेल्वे गेटपाशी रेल्वे आल्यामुळं गेट लागल्यामुळं तिकडून आम्हाला साहेबांचा फोन आला की अशा घटना झालेली आहे। त्यामुळं आम्ही लगेच गेटवरती जाऊन तात्काळ 100-200 पोरं घेऊन जाऊन त्या गाडीचा पाठलाग केला। तिकडून वाल्याच्या सरांनी फोन केला, जगताप साहेबांनी, त्यानंतर परत मदने चव्हाण निरेवरून फोन आला। आम्ही 100-200 मुलं जाऊन आम्ही तिथं त्या गेटवरती पकडले त्यांना। एक जणाला पकडला, बाकी 2 जण रेल्वेच्या साईडनी पळून गेले, त्यामुळं त्यांना थोडा वेळ लागला पकडायला, पण ते पण ड्रोन बोलवून आम्ही ड्रोनच्या द्वारे त्यांना पकडण्यात आला आहे। आता जेजूर पोलीस स्टेशनला नेलेला आहे त्यांना। आमची एक विनंती आहे, असं झालं नाही पाहिजे आणि वाघचौरे सरांना एक प्रशासनाचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी तात्काळ येऊन सर्व यंत्रणा हलवून त्यांनी लवकरात लवकर ताब्यात त्यांना घेतला आहे। आज दुपारीच आम्ही पाहिलं की तुम्ही ड्रोनच्या साहाय्याने काही लोकांना पकडलेलं आहे। बरेच लोक या ठिकाणी उपस्थित होते, नक्की काय झालंय, किती जणांना पकडले आणि काय प्राथमिक माहिती आहे? आज जेजुरी पोलीस हद्दीमध्ये दौंडच हद्दीमध्ये कदम वस्तीत एका घरामधून चोरीला असं आम्हाला कळलं होतं। तर ते चोरीची जी गाडी आहे ही निरादिशन जात असताना आम्ही आमच्या पोलिसांना कळवलं, रेल्वे फाटकी ती गाडी अडवली, त्यातला एक जण ताब्यात घेतला, 2 जण पळून गेले। बाकी जण आता गावातल्या लोकांच्या मदतीने व आमचे पोलीस ड्रोनच्या सहाय्याने आम्ही सगळ्यांना ताब्यात घेतला आहे। आधीची चौकशी करून काय आहे तो प्रकार सविस्तर सांगत आहोत।